मे आय कम इन सर? हाँ जेनी ये. सर सर तुम्हाला आनंद सरांनी सांगितलं असेल ना कशाबद्दल? सर सुट्टीबद्दल? सुट्टी? येस सर. सर मी बरेच दिवस झाले घरी नाही गेले ना गोव्याला. सर माझी मॉम असते तिकडे. एकटीच असते ती. सो आय थॉट आय शुड गो दिस टाइम. जेनी तुला माहिती आहे ना सध्या ऑफिसमध्ये किती काम आहे. हां येस सर. आणि सगळ्या कंपन्यांचे पास्ट प्रेझेंट डिटेल्स, सगळ्या क्लायंटची A to Z माहिती, सगळं काही तुझ्याचकडे आहे फक्त. उद्या लागलं तर मी कुणाकडे जाणार आहे विचारायला? येस सर. त्यात कपूर सर आलेत. आता त्यांनी काही इन्फॉर्मेशन मागितली तर मी कुणाकडे मागणार? कोण देणार? सर मीच देणार सर. मग त्यामुळे आता मी तुझी सुट्टी वगैरे थांब थांब गुरुनाथ, काय करतोयस? जेनी जाते तर जाऊ दे ना. ती इथे असेल तर ती इतरांना सांगू शकते की सिंगापूरला कंपनीचा कोणी क्लायंट नाहीये म्हणून. कारण सगळे क्लायंट डिटेल्स तिला तोंडपाठ आहेत. ती इथे नसली तर तू आणि शनाया सिंगापूरला निर्धास्तपणे जाऊ शकतात. सर ठीक आहे सर. सुट्टी कॅन्सल करते मी. ओके सर. जेनी जेनी अगं ऐक ना, आय एम सॉरी, मी जरा टेन्शन मध्ये होतो. काय म्हणालीस तू? तुझी आई एकटीच असते गोव्याला? येस सर. आणि शेवटची सुट्टी कधी घेतली होतीस तू? सर 2016 7th ऑक्टोबर टू 15th ऑक्टोबर सर. येस. काय? तू 2016? म्हणजे त्यानंतर तू सुट्टीच नाही घेतलेलीस? नो सर. अरे कम ऑन यार जेनी, दिस इज नॉट गुड. त्याला काय अर्थ आहे का? आई एकटे असतात म्हणालीस ना तू? येस. मग अधूनमधून तू जायला पाहिजेस तिला भेटायला. त्यांना वाटत नसेल का तू अधनमधनं येऊन भेटावंस त्यांना म्हणून? आणि तुझ्या एवढ्या सुट्ट्या बाकी आहेत, यू शुड गो. सर बट आत्ताच तुम्ही. आत्ताचं सोड, मी जरा वेगळ्याच टेन्शन मध्ये होतो. मी काय म्हणतो, तू गोव्याला जा. छान 8-9 दिवस जा. इकडचं सगळं टेन्शन विसर. तुझी सुट्टी मी सँक्शन केली. थँक्यू सर. थँक्यू सो मच. ठीक आहे सर. मी सगळे डिटेल्स आनंद सरांना सांगते, म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही सर. नाही 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 नाही, प्रॉब्लेम होईल. काय प्रॉब्लेम? प्रॉब्लेम म्हणजे आनंदवर किती वर्कलोड आहे आता. त्याच्यात हे एक्स्ट्रा बर्डन कशाला? त्यापेक्षा तू एक काम कर, जे काही क्लायंटचे सगळे डिटेल्स आहेत किंवा आतापर्यंतच्या ज्या काही फाईल्स किंवा जे काही डिटेल्स तुझ्याकडे असतील ना, ते सगळे तू मला पाठव. हां, आय टेक केअर ऑफ इट. राईट सर. राईट. ठीक आहे सर. मी सगळे डिटेल्स तुम्हाला पाठवते. थँक्यू सो मच सर. आणि हां, सुट्टी एका अटीवरच सँक्शन होईल. व्हॉट सर? येताना काजू आणायचे. ओ येस सर, डेफिनेटली सर. सर आनंद सरांनी पण मला सांगितलंय. मी इनफॅक्ट सगळ्यांसाठीच आणणार आहे ऑफिसमधल्या. छान जा, एन्जॉय कर मस्तपैकी 8-9 दिवस. ऑफिसचं टेन्शनही घेऊ नकोस. येस सर. आणि हां, अजिबात फोनही करायचा नाही ऑफिसमध्ये. हे राहिलं ते राहिलं, कुणाला काही शंका असेल अजिबात अटेंड करू नकोस फोन. आणि हां, मॉमला आमच्याकडून हाय सांग. ओके? येस सर. थँक्यू. एन्जॉय युअर हॉलिडे. हॅपी जर्नी. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. वा गुरुनाथ वा. चला, हा मोठा धोका टळला. गुरुनाथ, यू आर जीनियस. ए हॅलो. हो ठीक आहे. काय झालंय काय? तू तर काही बोलूच नको, सगळं तुझ्यामुळे झालंय. पण मी काय केलंय? अगं काय केलंय काय आईशी? तुला मी एक काम सांगितलं होतं का मोदक आणायचे होते, तू मोदकाच्या जागेवर मोमोज आणूच कसे शकतेस? हे एक मिनिट, तुझ्यामुळे झालंय हे. तू मला 100 रुपये दिलेस फक्त आणि त्याच्यात 1 किंवा 2 मोदक येत होते. तू त्या कपूर सरांकडे काय 2 मोदक घेऊन जाणार होतीस? मी म्हणून मोमोज आणले यार. आणि तसंही मोदक आणि मोमोज मध्ये फार फरक नाही, यु नो.
म्हणजे एक गोड असतो एक तिखट असतो पण दिसायला सेम असतात. अगं पण मग मला कोण सांगणार? मी ते मोदक म्हणून घेऊन गेले ना आणि त्यांना सांगितले मी मोदक बनवले खा, तर ते मोमोज निघाले. तुला कळतंय का या सगळ्यांनी किती प्रॉब्लेम झालेत ते? त्यांनी माझा सगळ्यांसमोर इन्सल्ट केला आज आणि मला टेम्पररी डिसमिस केलंय. बरं त्यांनी असंही सांगितलंय की आता राधिकाने सांगितल्याशिवाय मला नोकरीवर घेणार नाहीयेत ते. आता मला तिला बनवायला लागणार आहे. इशी, तू काय करून ठेवलं यार? अरे पण गुरु अंकल नव्हते का तिथे? त्यांनी तुझी बाजू नाही घेतली का? डॅडी तसंही गुड फॉर नथिंग समोर काही बोलत नाही आणि त्यांचे बॉस होते तिकडे. तो काय बोलणार आहे यार इशी? गॉड यार, हे तर खूपच कॉम्प्लिकेटेड झालंय सगळं. काय करायचं आता? काय करायचं म्हणजे? आता तू जायचं आणि तू माझ्या वतीने सॉरी म्हणायचं आणि तू तिला मनवायचं. मी काही करणार नाहीये इशी. ए हॅलो सॉरी हा, मी त्या राधिकांटीना खूप घाबरते. मी नाही जाणार आहे तिकडे. इशी तुझं वेडी आहेस का? आता मी काय एक मिनिट, मला तुला बघायचंच नाहीये. तू जा इथून. तू दिसू नकोस मला. गेट आउट ऑफ दिस हाऊस. हे अगं गेट आउट काय? माझं घर आहे, मी नाही जाणार आहे. इशी गेट आउट ऑफ हिअर यार. तू जेन्युइनली मला आवडेल. नो इशी गो. अरे थांब यार, 5 मिनिटं उभी राहा बाहेर. यार काय करू मी? नंबर काय याचा? हॅलो केडी. हा केड्या यार ऐक ना, मी बोलते यार. माझी फार वाट लागली. बाबा अरे सुनबाई ये आज फिरायला नाही गेला? नाही अगं म्हटलं तू आली तर चहा घेऊ थोडा थोडा मग जाऊ. बाबा बस बस. अगं ऐकलं का? सुनबाई आली आहे, जरा चहा मांड. हो मांडते, पण तुमच्यासाठी नाही मांडणार बरं. का? अरे आता गुरुनाथ येईल तेव्हा तुम्ही घ्याल ना परत चहा, मग आता नको. कमाल आहे. मला एक कळत नाही माझ्या चहाचा त्रास हिला काय होतो? आई बाबा तुम्ही काऊन भांडता? नाही नाही काही त्रास गीस होत नाही ग राधिका, पण आता नाही देणार मी चहा. आई मी काय म्हणून राहिले? नाही आई थोडासा द्या ना. आणि सुनबाई मी सांगू का, मी हिच्याशी वाद घालतच नाही. वाद हीच माझ्याशी घालत राहते. सुनेचा सासऱ्याला सपोर्ट आहे तर मग सासू का करणार? टाकते. ए राधिका, मला सांग सगळं व्यवस्थित झालं ना तिथे? कपूर साहेबांना मोदक आवडले ना? हो आई खूपच आवडले. चाल बाई, चांगलं झालं. आणि आता तर कपूर साहेबांनी एक वेगळीच जबाबदारी टाकली मायावर. कसली? शन्याची. शन्याची? हा तिचं काय? ए बाई, त्या पिसाटवाड्यापासून 4 हात लांब राहायचं बरं. भैताडपोटी कुठली. अहो हिचं कसं नुकसान होईल बस यावरच सारखं लक्ष राहते तिचं. आई आता ती माझं काहीच नुकसान नाही करू शकत. कशावरून? नाही सकाळीच सांगत होती मला तुझा तिनं डबा पडला, मोदक सगळे खराब झाले. हो ना. हो हो बाबा, पण काय झालं माहितीये का? आज सन्या माया आधी कपूर साहेबांसाठी मोदक घेऊन गेली. त्याचे मोदक म्हणजे काय? मोमोज. मोमोज? एक मिनिट मोमो म्हणजे काय गं, मला नाही काही कळलं. काय जाऊ दे, तुला नाही कळणार. हा तर पुढे. सॉरी प्लीज. देखिए मिस शनाया, आपको नौकरी पे तब ज्वाइन कराया जाएगा जब राधिका भाभी आपको माफ कर दे।